नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन तर्फे धुळ्यात राबविण्यात आली मतदान जनजागृती मोहीम। 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर देवपूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले पथसंचलन। भाजपा शहराध्यक्षासह 5 जणांविरुद्ध पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने दिले आदेश। पत्रकार परिषदेत माहिती। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चव यांना सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा संघटनेने दिला जाहीर पाठिंबा। पश्चिम देवपूर पोलिसांची धडक कारवाई, बनावट देशी दारूचा केला कारखाना उद्ध्वस्त। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल साहेब यांच्या संकल्पनेनुसार मिशन 75 धुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी आज धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो असे आवाहन करीत धुळे शहरातील बसस्टँड, पेट्रोल पंप, कराचीवाला खुंट, महात्मा गांधी पुतळा, दत्त मंदिर चौक या ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली। या मतदान जनजागृती मोहिमेत माननीय जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके साहेब, सहाय्यक माहिती अधिकारी संदीप गावित तसेच धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष श्याम निरुंगडे, खजिनदार किशोर पाटील, कार्याध्यक्ष पवार, माजी सचिव बापू मोरे, महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे माजी सचिव राजाभाऊ पवार, साईकृष्ण लॅबचे यशवंतभाऊ चौधरी यांच्यासह फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या मोहिमेत सहभागी झाले होते। नमस्कार, मी विलास बोडके, जिल्हा माहिती अधिकारी धुळे। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की येत्या 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5व्या टप्प्यातलं मतदान होत आहे। या मतदानाच्या दिवशी सर्व धुळेकर पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि आपली जी लोकशाही आहे ती अधिक बळकट करण्यासाठी आपलं योगदान द्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो। मतदानाच्या या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा फोटोग्राफर युनियन तर्फे आम्ही मतदार जनजागृती हा कार्यक्रम ठेवलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिनव गोयल साहेब यांनी जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत आज मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमात आम्ही धुळे शहराच्या विविध भागामध्ये जाऊन जनजागृती करतो आहे। फोटोग्राफर असोसिएशन हे सामाजिक कामामध्ये सर्व स्तरावर योग्य काम करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज मतदाताला जागृत करण्यासाठी आज इथं जमलो आहोत आणि इथून आता आम्ही धुळे शहराचं बसस्टँड आणि आग्रा रोडाचं एक प्रमुख पेठेचा भाग, फुलवाला चौक आणि दत्त मंदिर चौक, संतोषी माता चौक असे विविध भागामध्ये जाऊन मतदानासाठी लोकांना जागृती करणार आहोत आणि त्यांना मतदान करण्याला आवाहन करीत आहोत। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात अर्थात 20 मे रोजी धुळे शहरात मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील संवेदनशील भागात सायंकाळी पोलिसांचे संचलन करण्यात आले। धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत अनेक क्रिटिकल संवेदनशील मतदान केंद्र असून त्यात सर्वाधिक धुळे शहरात 7 क्रिटिकल मतदान केंद्र आहेत। धुळे शहरात मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देवपूर पोलिसांतर्फे पथसंचलन काढण्यात आले। दरम्यान या पथसंचलनात देवपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मतदान केलं पाहिजे, कुठल्या स्वभावाला किंवा आमिषाला बळी पडू नये याकरता आम्ही पोलीस प्रशासनातर्फे रूट मार्चचे आयोजन केलेले आहे। शहरात ठिकठिकाणी रूट मार्च त्यांच्या अंतर्गत आंध्र प्रदेश पोलीस एरिया डॉमिनेशन देवपूर बस स्टँडपासून सुरू केलेला आहे। त्यानंतर महत्त्वाच्या ठिकाणी सर, रूट मार्चमध्ये किती पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले? रूट मार्चमध्ये 50 आंध्र प्रदेश पोलीस, 100 पोलीस आणि 20 कर्मचारी पोलीस। भारतीय जनता पार्टी धुळे शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपडकर, माजी महापौर कल्याणीताई अंपडकर, सतीश अंपडकर यांच्यासह 5 जणांविरुद्ध पोस्को कायद्यासह भारतीय दंड विधान कलम 354, 324 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळे कोर्टाने दिलेले असून अल्पवयीन पीडितेच्या वतीने तिच्या बहिणीने कोर्टात धाव घेतल्याने कोर्टाने हा आदेश पारित केला आहे, अशी माहिती पीडितेची आई व बहिणीने आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली।
घ्यायला गेली तर ते मुलांना घेतलं मी माझ्या. रस्त्यामध्ये गजू शेठ, कल्याणीताई, शिवा शांपळकर, ऋतिक राजपूत आणि जतीन आवाळे हे 5 रस्त्यात उभे होते. मग मी त्यांना बोलली का आमचा रस्ता अडवला, तर ते मुलीचा हात पकडून घेतला ऋतिक राजपूतने. तर मग गजेंद्र आंबळकर यांना मी बोलली हे काय असं रस्त्यामध्ये मुलीचा हात पकडून घेतला. तर मग मी त्यांना सांगितलं, माझ्या मुलीने मला सांगितलं की मम्मी हे असं असं चालत होतं म्हणून मी कुस्ती सोडली. हा होता माझा हमेशा तालीमध्ये नाव घ्यायचा, तर मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. मी गजेंद्र शेठ आणि कल्याणीताईंना सांगितलं की हे काय असं. तर गजेंद्र शेठ म्हणतात की हा चांगला पट्टू आहे, हा राजपूत आहे, तू ओबीसी मध्ये येते, तू याच्याशी लग्न करून घे. माझी मुलगी त्याच्या रावण्या करत होती आणि अजय आवाळे हा पण माझ्या मुलीची हात पकडून माझ्याकडून ते ओढत होते. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं काही करू नका. यांनी आम्हाला मारलं पण आणि मी पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती पोलिसांनी आमची कंप्लेंट घेतली नाही आणि नंतर रात्री 11 वाजता हा गुन्हा 8ला झालेला आहे आणि रात्री 11 वाजता त्यांनी आमच्यावरती 95 दाखल केली गजूशेठ आणि कल्याणीताई यांनी. तर आम्हाला आता न्याय मिळाला आहे. आम्हाला मॅडमांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला कागदपत्र दिलेले आहेत. तसं आम्ही एसपींकडं जातोय आणि चाळीसगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे पण आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला दिलेला आहे. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि लाल बावटा या संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला असून धुळ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासाठी आजपर्यंत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने 7 सभा घेतलेल्या आहेत. सालवेर हे गाव डॉक्टर सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलेले होते, परंतु त्या गावाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. कोणतेही विकास कामे त्यांनी केलेली नाहीत. सालवेरला फिरकलेही नाहीत. त्यांच्या विरोधात जनतेत असंतोष निर्माण झालेला आहे. यावेळी दलित, मुस्लिम, आदिवासी शेतकऱ्यांनी एकजूट केलेली असून मणिपूरमध्ये अत्याचार आजपर्यंत सुरूच आहे. महिलांची या ठिकाणी नग्नधिंड काढली गेली. त्यात बीजेपीचा हात होता. मोदी आणि शहांनी देशात गृहयुद्ध लादलेले आहे. डॉक्टर बच्छाव यांच्यासाठी मोघन उभंड दोसानेसह अनेक गावांमध्ये सभा घेत सक्रिय पाठिंबा दिलेला असल्याची माहिती देखील आज कॉम्रेड किशोर ढमाले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड यशवंत मालचे, कॉम्रेड सुरेश मोरे, कॉम्रेड सुभाष काकुस्ते, कॉम्रेड LR राव, कॉम्रेड वसंत पाटील, कॉम्रेड पोपटराव चौधरी आणि काँग्रेसचे दरबारसिंग गिरासे उपस्थित होते. आघाडीच्या वतीनं धुळे लोकसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा देण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील 4 डावे पक्षांच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या 4 कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं आज या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करण्यात आलेला आहे. या 4 पक्षांचे कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड यशवंत माचे, कॉम्रेड सुभाष काकुस्ते, कॉम्रेड वसंत पाटील, कॉम्रेड LR राव आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माननीय डॉक्टर दरबारसिंग गिरासे हे या ठिकाणी उपस्थित होते. या देशामध्ये संविधान वाचण्यासाठी, लोकशाही वाचण्यासाठी, आदिवासींवरील अत्याचाराचा जबाब देण्यासाठी, आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी भाजपनं केली नाही याच्याबद्दलचा जबाब देण्यासाठी, वन कायद्यामध्ये आदिवासी विरोधी बदल करण्यात आलेले आहेत त्याचा जबाब देण्यासाठी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या उमेदवारांना पाडा आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा अशा प्रकारचं आवाहन आम्ही केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये MSP गॅरंटी कायदा त्यांनी केला नाही. स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी मान्य केली नाही. कांद्याला निर्यात बंदी केली, मागच्या वेळेस तांदळाला निर्यात बंदी केली, ते सोयाबीन आणि कपाशीचे भाव हे पाडण्यात आलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आदिवासींबरोबरच शेतकऱ्यांनीही भाजपला पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं या देशामधल्या स्त्री पुरुष कष्टकऱ्यांनी लॉकडाऊन पासून स्थलांतरित मजुरांचे ज्या पद्धतीचे हाल झालेले आहेत त्यामुळे कष्टकरी मजुरांनी भाजपला पाडण्याचा निर्णय आणि इंडिया आघाडीला विजयी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेली होती. सत्य की जय हो, लाल सलाम. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे API सुरेश शिरसाट यांनी आज आपल्या पथकासह दमदार कामगिरी केलेली असून
धुळे तालुक्यातील वार शिवारात शेतातील घरात सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा कारखाना छापा टाकत उद्ध्वस्त केला. या कारवाईत एकूण 4,30,850 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आलेले असून कारखाना मालकाचाही शोध सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढेवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली. धुळे शहरातील SP ऋषिकेश रेड्डी आणि API शिरसाट यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे. आपण आता बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मिक्सर्स आहेत, काही इथिलिनसारखे गोष्टी आहेत, काही स्पिरिट आहेत. या सगळ्यांना आपण रेड केली असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेत मालकाचं नाव आहे, त्याला आरोपी केलेला आहे. आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा कारवाई करत आहोत. आणि एकंदरीत आपण याच्यामध्ये जवळजवळ 4.5 लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे. आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.